औरंगजेबाला मारलं गेलं नाही. औरंगजेबाचा जो मृत्यू झाला तो नगरला झालेला आहे, जे आजचा अहिल्यादेवी आहे. आणि औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये त्यांनी घेतली ती जागा त्या त्या ठिकाणी स्वतःची म्हणजे गड ज्याला म्हणतो तिथं त्या असावी असं त्याचं एकंदरीत स्वप्न होतं. आणि म्हणून नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला संभाजीनगरला आणलंय. म्हणून औरंगजेबाला किंवा औरंगजेबाला आम्ही कुणी गाडलंय अशातला काही भाग नाहीये. हा चुकीचा इतिहास कोणतरी त्यांना सांगितलेला आहे. औरंगजेबची कबर तिथं नसावी याच्या मागचं कारण एक आहे की त्यांनी काळ आहे आणि त्या काळामध्ये श्री महाराजांचे जे हालाल करून मारलंय तो आमच्या डोळ्यासमोर नेहमी नसावा या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर केलेलं भाष्य आहे की आम्हाला तिथं औरंगजेबची कबर नको. त्याला आम्ही गाडले का नाही गाडलं, आम्ही त्याने स्वतःला तिथं गाडून घेतलेलं आहे. म्हणून तो इतिहास आम्हाला पुसायचा आहे, हे त्याच्या मागचं आमचं धोरण होतं. त्यात राजकारणाचा भाग येत नाही. तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आले, चांगल्या पद्धतीने मराठी मागणार असाल तर आमचा पाठिंबा आहे असं राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं. निश्चित त्यांच्या सूचनेचा आदर आणि मराठी भाषिकांसाठीच हे राज्य आहे. राज्य त्याच पद्धतीने चाललंय. जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या टायमाला राज्य सुद्धा त्याच पद्धतीने चाललं गेलं पाहिजे ही आमची भावना आहे. म्हणून मला वाटतं आमच्या या भूमिकेला राजसाहेबांचं समर्थन असेल. तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार स्पष्टपणे आणि कर्जमाफीचंही तुम्ही आश्वासन दिलं होतं, शेतकरी कर्जमाफी, आणि निवडून येताच ते विसरून गेले. ही फसवणूक आहे असं वाटतं दोन्ही बाबतीत. हे बघा, लाडकी बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे. कुणी काहीही बोलू, आम्ही लाडकी बहीण योजना बंद जे 1500 रुपये आज त्या लाडक्या बहिणी योजनेतून मिळत आहेत ते कायमस्वरूपी मिळतील. राहिला प्रश्न एक ती घडी थोडी विस्कटली असल्यामुळं जो भार शासनावर आलेला आहे त्याची जाणीव प्रत्येकाला आहे. म्हणून ते 2100 रुपये देण्याचा जो संकल्प आहे निश्चित पुरा केला जाईल, पण त्याला कालावधी एवढं निश्चित आहे. संपूर्णपणे कर्जमाफी देऊ असं न करता काय काय देता येईल असं या पद्धतीचा विचार अर्थमंत्री करतायत. म्हणून अर्थमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये केलेले ते भाष्य आहे. त्यासाठी जो काही निधी किंवा जो काही त्यांना माफी देता येईल ते दिले